नमस्कार मित्रांनो, मी पवन बागल. अपरिचितांच्या क्रांतिकथा या गोपाळ गोडसे लिखित पुस्तकाच्या अभिवाचनामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. कालच आपण या शृंखलेतील पहिल्या पुष्पाचा पहिला भाग बघितला होता. त्या पुष्पाचं नाव होतं मृगेंद्राची झेप. आजच्या भागामध्ये आपण याच पुष्पाचा दुसरा भाग बघणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाऊ. आव्हान प्रति आव्हानाचे ते दिवस होते. आव्हान देणारी शक्ती प्रचंड मोठी होती. प्रत्येक नागरिकाच्या ती मानगुटीवर स्वार झालेली होती. ते होते ब्रिटिश साम्राज्य. त्यांची हिंदुस्थानवरील मगरमिठी, त्या मगरमिठीच्या कराल ताढा एकेका नागरिकाला आपल्या ताडांत भरडून चूर्ण करण्यास त्यांना वेळ लागत नसे. प्रतिआव्हान याचाच अर्थ त्या दाडांत भरडलेले जाण्याची सिद्धता करणे होय. क्रांतिकारकांना याची जाणीव होतीच. अनुभवाने सिद्ध झालेला तो सिद्धांत होता. पण त्यांच्या स्वातंत्र्याच्या ध्येयावर त्यांची निष्ठा होती. अहिंसा, सुताने राज्य किंवा स्वराज्य असल्या धाग्यांनी त्यांनी स्वतःला कधी बांधून घेतले असेलच, तर स्वतःला त्यांनी मुक्तही करून घेतले होते. ब्रिटिश सत्तेला शस्त्रांशी लढा देऊन धक्के देणे याला हिंसा या गर्हणीय शब्दाने संबोधणं त्यांना घृणास्पद वाटे. ब्रिटिश लोक येथे मान टोकून बसले आहेत ते न्यायपणे, नीतीने हे त्यांना संमत होते. म्हणूनच कोठे भ्रामक तत्वज्ञानाच्या सुतांत गुरफटून घेण्यापेक्षा त्यांना ब्रिटिशांच्या कराल दाडांत चिरडून घेणे आनंदमयी वाटे. त्यांच्या मृत्यूतूनच ते त्यांचे जीवन बघत होते. पुऱ्या हिंदुस्थानची अस्मिता बघत होते. परकी सत्तेचे बंध एक एक करून तुटत असल्याचे दृश्य त्यांना दिसत होते. स्वातंत्र्य युद्धात बंगालने रक्ताची संततधार लावलीच होती. त्याच उपक्रमात मिदनापूरचा जिल्हाधिकारी जेम्स पेडी याला क्रांतिकारकांनी दिनांक 7/4/1931 ठार मारले होते. रॉबर्ट डग्लस हा त्यानंतर आलेला जिल्हाधिकारी भीतच स्थानापन्न झाला होता. काँग्रेसच्या स्वयंसेवकांना सुरुलिया बंदीगृहात बंद करून त्यांचा छळ करण्याचे काम डग्लसने केले होते, असा क्रांतिकारकांनी त्याच्यावर आरोप केला होता. त्याला कळवले होते की सत्याग्रहींवरील अत्याचार तुझ्यामुळेच होत आहेत की नाही, आम्ही तपास करीतच आहोत. तुझे वर्तन सुधारले नाही तर आम्ही तुझा समाचार घेऊ. डग्लस फारसा बाहेरही पडत नसे, पण जिल्हाधिकारी म्हटल्यावर हिंडणे अनिवार्यच होते. आरक्षी अधिकाऱ्यांनी क्रांतिकारकांच्या प्रतिआव्हानाची नोंद घेतली होती. ते सावलीप्रमाणे डग्लस बरोबर सतत असे म्हणण्यापेक्षा डग्लसला ते आपल्या सावलीतूनच हिंडवीत असत ही स्थिती होती. आणि इतके करूनही क्रांतिकारकांनी 30/4/1932 संधी साधली होती, ती जिल्हा परिषदेच्या प्रशालांतच. क्रांतीवीर प्रद्योत याच्याजवळ चिठी होती. हिलीजच्या अत्याचाराचा पुसटसा प्रतिकार, आजचे प्रारंभिक अंकगणित. डग्लस नंतर BE.J. बर्ज अधिकारी म्हणून मिदनापूरला काम पाहू लागला. आमचे प्रारंभिक अंकगणित याचा अर्थ भावी हत्याकांड हा प्रारंभ आहे, असा आरक्षी अधिकाऱ्यांनी केला होता. मागचे 2 जिल्हाधिकारी मारले गेले होते. मिदनापूर, झडत्या, धरपकड यांचा सुसवाड झाला होता. त्यातच कर विरोधी आंदोलनातील तरुणांना छळण्याचे काम
या नव्या जिल्हाधिकाऱ्याने आरंभलेले होते. नागरिक संत्रस्त झाले होते. नोव्हेंबर 6, 1932ला बर्जने आपल्या आरक्षी अधिकाऱ्यांना छळबलाचे आणि दहशतीचे नवे तंत्र चालू करण्याची आज्ञा दिली होती. नागरिक त्या नव्या दहशतीने दबले होते. त्याच वेळी त्या दबलेल्या कंठातील किंकाळ्या कोठेतरी एकत्रित होत होत्या. ते क्रांतिकारक होते. अगदी तरुण मुले, आताच उमलू घातलेली मुले, प्रशालेत किंवा महाशाळेत शिकणारी, जीवनाचा आनंद लुटा, यौवनाचा आस्वाद घ्या असल्या व्याख्यांच्या नादी लागून कोठेपुरांची थट्टा टिंगल करावी आणि आपले सुधारकपण अर्थात उल्लूपण मिरविण्यातच भूषण वाटावे अशा वयातली मुले. या मुलांची दृष्टी बिघडली होती. जीवनाचे सौख्य त्यांना असल्या सर्वसामान्य मार्गात दिसले नाही. रोमांचकारी प्रसंगात तारुण्याचा आस्वाद असतो हे खरेच. मुलांची संगतीत ते रोमहर्षक प्रसंग निर्माण होतात हेही खरे. पण एका वेगळ्या प्रांगणात ते रोमहर्षकता शोधित होते. रक्त सळसळणे, भावनांचे उद्दीपन हे घटक रोमहर्षक प्रसंगात साधारण असतात. आरक्षी दलाचे गुप्तचर ठिकठिकाणी पसरलेले होते. कोठे कोणी पिस्तुलाच्या बॉम्बच्या गोष्टी बोलत असेल त्याचा कानोसा घेण्याचे काम हे गुप्त कांड करीत होते. अनेक लोक पकडलेही जात होते. आपण का पकडले गेलो याची कित्येकांना कल्पनाही नसे. क्वचित संभाषणातून आलेल्या बॉम्ब, पिस्तूल या शब्दांचा त्या वस्तूंशी, त्यांच्या वापराशी, त्या संबंधित घटनांशी किंवा घटकांशी काही संबंधच नसे. पण लोक छळाचे बळी होते. गुप्तचर हे दुधारी शस्त्र असते. तरुण मुलांनी आपलेही गुप्तचर पेरले. त्यांना काही शोध घ्यायचा होता बहुतेक. बर्ज आपल्या बंगल्यातून सहसा बाहेर पडत नसे. ज्या समारंभांना त्याला जायचे असे तेथे आरक्षी दलाचा कडेकोट प्रबंध असे. गुप्तचर इतके असेत की एखाद्या आरक्षी प्रमुखाने एका गुप्तचरालाच संशयित म्हणून अटक केली. त्याचे ओळखपत्र दाखवीपर्यंत त्याला अटकेत राहावे लागले. पण त्यामुळे तो उघडा पडला होता. त्याच्या इतर मंडळीत त्याला स्थान राहिले नाही. असे दुखावले गेलेले काही घटक क्रांतिकारकांना उपयोगी पडत. बर्ज हे क्रांतिकारकांचे लक्ष होते. त्याचे येणे जाणे कोठे असे, त्याच्या सभा कोठे आयोजित केल्या आहेत ही माहिती गोळा करण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्यांना त्यात यशही मिळत असे. शस्त्रे मिळवणे हे काम तसे सोपे नव्हते. पण कोणत्या तरी दुव्याने साखळी जमली. मृगेंद्र, अनाथ, निर्मल, ब्रीच, रामकृष्ण इत्यादी मुलांनी कलकत्त्याला प्रयाण केले. तेथून शस्त्रे आणली. खरगपूरला ते उतरले. तेथून सायकलने ते मिदनापूरला गेले. आरक्षींच्या दृष्टीत न येण्यासाठी जी म्हणून दक्षता घेणे योग्य आहे असे त्यांना वाटले ते सर्व ते करीत होते. गोपे टेकडीच्या पायथ्याशी एक ओसाड घर होते. ही मुले त्या ठिकाणी आपला अड्डा जमवीत. आसपास किर्र झाडी होती. लक्षवेधाचे शिक्षण घेण्यास ते स्थान चांगले होते. त्यांनी तेथेच आपला अभ्यास चालू केला. परवाच्या दिवशी बर्ज एका सभेला जाणार असल्याचे या मुलांना एके दिवशी कळले. महापुरामुळे बंगालच्या मोठ्या भागातील गावांना जो तडाखा बसला होता त्यामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली होती. माणसे, गुरे वाहून गेली होती. पिके निशेष झाली होती. सहाय्याची हाक दिली होती. शासकीय पातळीवरून निधी उभारला जात होता. अशाच एका सभेला बर्ज उपस्थित राहणार होता. मुलांनी सिद्धता केली, आखणी केली. ते सभेला गेले होते. त्यांना संधी मिळाली नव्हती. वायफळ बार करण्यातच लाभ शून्य आणि हानी सर्व हे निश्चित होते. मुलांनी त्यावेळी माघार घेण्याचं ठरवलं. बर्जला खेळण्याचा नाद होता. विशेषतः फुटबॉलमध्ये तो रमत असे.
क्रांतिकारकांना ते ठाऊक होते. त्यामुळे त्या खेळात आणि खेळाडूंतही त्यांनी प्रवेश मिळवला होता. हेतू असा की केव्हा तरी कुठेतरी सामना झाला की समोरासमोर बर्ज येऊ शकेल. पूरग्रस्त सहाय्य समितीच्या सभेला प्रयत्न हुकल्यानंतर लोगोलोग संधी उभी राहिली. दिनांक 31 ऑगस्ट 1933 या दिवशी फुटबॉलचा एक सामना ठरला होता. बर्ज उपस्थित राहणार असे कळताच क्रांतिकारकांनी पुन्हा कंबर कसली आणि त्यांच्या दुर्दैवाने त्या दिवशी त्यांना माघार घ्यावी लागली होती. आजचा भाग इथेच संपू. पुन्हा भेटू मृगेंद्राची झेप या पहिल्या शृंखलेतील पहिल्या पुष्पाच्या तिसऱ्या भागात. जय हिंद, जय भारत.